ज्या सभासदांनी 70,000 सभासदांनी आम्हाला 19 संचालकाला निवडून दिलं, त्या संचालकांच्या पदाचा गनिमा राखून आज आम्ही बँकेमध्ये जे काही मागील 2 वर्षापासून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार चालू आहे, आम्ही सदावर्ते गटात होतो त्यावेळेस त्यांना विरोध करत होतो। आज त्यांच्या विरोधात आहोत। याचं कारण असं आहे की कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या बँकेमध्ये होत आहे, हे आमच्या डोळ्यांना पाहायला जात नाही, म्हणून आम्ही हा आवाज करत आहे। आमच्या तक्रारी सरकार दरबारपर्यंत, सहकार आयुक्तांपर्यंत, अध्यक्षांपर्यंत लेखी स्वरूपाच्या आम्ही दिलेल्या आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा यापूर्वी तक्रार दिलेली आहे। वारंवार तक्रार देऊन हा कुठेतरी आवाज दबत आहे। सर्वप्रथम सोशल मीडियाचं तुम्ही लोकांनी आमची दखल घेतली, प्रशासनाने आमची दखल घेतली नाही। मी महाराष्ट्राच्या तमाम सभासदांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की आवाज या शासनापर्यंत पोहोचला पाहिजे। जर आम्ही आज या सभागृहातून पळालो नसतो तर आमचा सर्वांचा आज जीव गेला असता। हा कट कारस्थान आहे, बँकेमधील भ्रष्टाचार उघड होऊ नये आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे। अनेक वेळा आमच्या घरापर्यंत आले, आमच्यापर्यंत आले, आम्हाला फोनवर धमक्या दिल्या, एवढंच नव्हे तर घरापर्यंत येऊन मारण्याच्या धमक्या दिल्या। हा प्रकार नवीन नव्हे, हा प्रकार फार जुनाच आहे। मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की आपण कुठंतरी जागी व्हा। सरकार तुम्ही मायबाप हा, एसटी बँकेमध्ये ही लूटमार चालू आहे, कुठंतरी थांबली पाहिजे। या प्रसंगी मी आप सर्वांना विनंती करतो आणि पुनश्च या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला वारंवार सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब आणि या वार्षिक अहवालावर बीजेपीचा फोटो, ATM वर बीजेपीचा फोटो, हा सरकारचा डाव आहे का हा संशय आम्हाला येत आहे आणि सभासदांना सुद्धा येत आहे। आम्हाला जे मारहाण करणारे आहेत हे बँकेचे संचालक आणि बाहेरचे लोक आहेत, ज्यांचा या बँकेमध्ये काही संबंध नाही। आजची मीटिंगच ही चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे। बँकेमध्ये ज्यानं मीटिंग लावली हा बँकेचा कोणत्याच पदावर कार्यरत नसणारा MD आहे, त्यामुळे हा सगळं यामध्ये सर्व प्रशासन दोषी आहे। हे जी मीटिंग लावली अनिल भोसले नावाचा जो बँकेमध्ये अधिकारीच नाही, ज्या कर्मचाऱ्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे, म्हणजे MDने निलंबित केलं, जे लाईव्ह MD आहेत विजय ढगे यांनी निलंबित केलेलं आहे। एक अडाऊ म्हणून आहे आणि इनामदार म्हणून आहे, या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे। तरी सुद्धा बँकेमध्ये यांच्या सहीने करोडो रुपयाचे व्यवहार झालेले आहेत। यांच्या तक्रारी आम्ही पुराव्यानिशी सहकार मंत्र्यांपर्यंत दिले आणि सहकार आयुक्त साहेबांपर्यंत दिलं, अध्यक्षांना सुद्धा दिलेलं आहे, तरी सुद्धा याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही। बँकेमध्ये हे मीटिंग चालू झाल्याबरोबर मारहाण चालू झाली, दरवाजे लावून। हा विनयभंग म्हणजे बिनबुडाचा आरोप आहे, हे स्वतःला वाचवण्याचा एक प्रकार आहे। आणि याच पद्धतीने यापूर्वी एसटीचं एक आंदोलन झालं होतं, सगळ्यांना माहीत असेल। एसटीच्या आंदोलनामध्ये फलश्रुती काहीच मिळाली नाही, बँकेच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना धान फसवण्यात आलं। त्याचा पाप उघड होऊ नये म्हणून सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर जो हल्ला झाला होता, हा हल्ला फक्त कुठंतरी बदनामी, स्वतःची बदनामी रोखण्यासाठी त्यांच्यावर केलेला हल्ला होता। तीच पद्धत आज वापरण्यात आलेली आहे आणि आज आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून या बँकेच्या सभासदांना वाचवण्याचं काम आपण प्रसार माध्यमातून करावं। मी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की याच्या मागील SIT, CIT आणि गुप्तहेर यंत्रणांनी चौकशी केली तर सगळं उजळाच येईल। आज रोजी गुणरत्न सदावर्ते या सगळ्या घटनाक्रमाचा पापी आहे, हकदार आहे, त्यांनी जे सगळं घडवून आणलं आणि याच्या सर्वस्व दोषी ते आहेत। सभासदांना न्याय देणं हा आमचा गुन्हा आहे का? जर आम जनतेला आपण जर न्याय दिला नाही तर आमची निवडून येऊन फायदा काय? तर मला गेली 2 ते 2.5 वर्ष झालं कोणत्याही मीटिंगला बसू देत नाहीत, नुसती धमकी आणि सभागृहातून प्रत्येक वेळेला हाकलून देण्याचा डाव हा रचलेला असतो। प्रत्येक मीटिंगला आलं ना की पहिलं तेच करतात, बाकी काही करताच येत नाही त्यांना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।